मला विचारायचंय साहेब, कोरोना होता, कोरोनाच्या मध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी सांगत होतात तेव्हा कोण मुख्यमंत्री बोलतोय म्हणून आम्ही ऐकत नव्हतो. आमच्या घरातला कोणतरी वडीलधारा माणूस आम्हाला त्या ठिकाणी सांगतोय आणि आम्ही त्याचं पालन केलं पाहिजे. ह्या भूमिकेतनं आपण दिलेल्या प्रत्येक सूचनाचं पालन ह्या सामान्य माणसानं केलं आणि आपण मुख्यमंत्री असं कधी कोणाला वाटलंच नाही. आपल्या घरातला माणूस आपली काळजी घेतोय, आपल्यासाठी सांगतोय. मला वाटतं या प्रकारची भावना इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केली. साहेब, हे म्हणतायत ना घरी बसून काम केलं, घरी बसून. साहेब, जे तुम्ही घरी बसून करून दाखवलं यांना बाहेर बोंबलत फिरून बी करणं होईना गेलंय. मला वाटतं ही खासियत आहे तुमची. आज साहेब, बरं होतं तुम्ही मुख्यमंत्री होते आणि राजेश भैया टोपे आरोग्यमंत्री होते. मला वाटतंय आताचा मुख्यमंत्री ना आताचा आरोग्यमंत्री जर राहिला असता तर स्टेजच्या पुढचे बी दिसले नसते, स्टेजवरचे बी दिसले असते का नाही माहित नाही साहेब. असली भयंकर परिस्थिती आली असती. आज अर्धमा मला आपल्याला सगळ्याला विचारायचंय,